जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा या चॅनलवर आपण शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीचे वाचन आपण चॅनलवरती करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की छत्रपती शिवाजी महाराज गडावर नसताना शंभू राजांनी गडावर होळी पेटती केली आणि हुनरबाज मावळ्यांनी रिवाजाप्रमाणे पेटत्या होळीतून हुडव्याचा नारळ बाहेर काढला। त्यांना शंभू राजांनी आपल्या हाताने सोन्याचे कडे देऊन मान सन्मान केला। आता यापुढील भाग आपण कंटिन्यू करूया। कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार भीमगड मार्गे राजगडावर आले। गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शहाजादा मुअज्जमची भेट घेऊन मिर्झा राजे जयसिंग आणि पठाण दिलेर खान पुण्याच्या रोखाने कूच झाले आहेत। पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झा राजांची फौज फुगून 80,000 गेली आहे। जव्हारचा राजा अफजलखानाचा मुलगा फाझल खान, जावळीकर मोरे, देसाई, दळवी ह्या राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मिळतीत तेवढ्या जमेती पोटात घेऊन 80,000ची हिरवी वावटळ चालून येत होती। ती येती प्रचंड लाट परतविणे शक्य नव्हते, थोपवून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असहाय्यच होते। 12 मावळेचे आघाडीचे गडकिल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते। बाले किल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी औजींना खली त्यांचे मायने मजकूर सांगू लागले। त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते। सदर बगल धरून मोरोपंत, कुडतोजी गुजर, येसाजी कंक, मानाजी भोसले, मुरारबाजी, नागोजी आणि बहिर्जी फर्जंद, निराजी पंत, अनाजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता। कुणीच काही बोलत नव्हते। राजे मजकूर सांगू लागले। बाळाजींच्या हाताचे शहामृग पीस कुरकुरू लागले, अक्षरांचे मोती उमटू लागले। प्रस्तुत जासुदांनी समाचार आणला की मिर्झा राजा जयसिंग रजपूत बरोबरी दिलेर खान पठाण 80,000 बाकी फौज घेऊन चालोनी येत आहे। तरी तुम्ही जेवढे जेवढे कदीम जाणते असाल ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे, पहारीकरी मेटेकरी जेवढे म्हणून असाल ते रात्रींचा दिवस समजून चकोट हत्यारबंद राहणे, दाना गोटा, गवतकाडी, बारूद गोळा यावरी बरे ध्यान राखणे। आम्ही खासे तुरंतच गड दाखल होत आहोत। बाळाजींनी थैल्यांचे फास बंद आवळून त्या सिद्ध केल्या। राजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या। ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते, पण त्यांच्या मुद्रेची चिंतेची काळजी प्रत्येकालाच खोल कुठंतरी जाणवत होती। उभा राजगड जखडल्यागत झाला होता। महाराजांना सरदारांना देत आलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मित मनाने ऐकत होते। संभाजीराजांना घेऊन राजे सदरेवर आपल्या महलात आले। मिर्झा राजा कोण प्रकारची चाल घेईल याचा विचार करण्यात ते हरवले होते। संध्याकाळची लांबट किरणे अजून बाले किल्ल्यावर रेंगाळत होती। मंचकावर बसलेले बाळराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते। शेवटी न राहून त्यांनी राजांना विचारलेच, महाराज साहेब, रजपूत म्हणजे काय? राजांचे फेऱ्या घेणारे पाय तो प्रश्न ऐकताच जखडल्यासारखे झाले। तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता। क्षणभर ते राजांच्याकडे बघतच राहिले। मग धीम्या पावलाने ते मंचकाजवळ आले। शंभू राजांच्या डोळ्यात आपले डोळे खोल रुतवून दाटल्यासारखे घुगरट आवाजात त्यांना म्हणाले, रजपूत म्हणजे राजांचे पुत्र, राजाचे फर्जंद, राज्य करणारे। पण ही फार जुन्या काळची बाब झाली। आता राजपूत राजबंदे झाले, नमक हिलाल चाकर झाले। तुम्ही राजपूत आहात, आम्ही राजपूत आहोत आणि मिर्झा राजाही राजपूतच आहे। आणि मग राजे कितीतरी वेळ शंभू राजांना राजपूत, राजपुताना, मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले। एक दीर्घ निश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या महिरपीजवळ आले। महलाच्या रोषणाईने अजून बैठकीत पेटते टेंभे चढविले नव्हते। राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली, प्रतिपचंद्र रेखेवे वर्धिष्णुवंदिता। मंचक उतरून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले। त्या दोघा पितापुत्रांना परशूचा आकार घेत डुबतीला झालेले सूर्यबिंब दिसत होते।
शंभू राजांच्या मनात विचार घोळत होता. आम्ही राजपूत आहोत. मिर्झा राजाही राजपूतच. कसा असेल तो मिर्झा राजा? आबासाहेबांच्या सारखा? छे, मग महाराज साहेब त्याच्यासाठी एवढे चिंतेत पडलेच नसते. बाहेर ऊन तावत होते. उभा राजगड आत पळून निघत होता. संभाजी राजांच्या महलात आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभू राजांच्या हाती देऊन धाराऊ म्हणाली, कायली भैती जीवाची निसती. आणि तिने आपल्या कपाळावर दाटी केलेला घाम डाव्या हाती पदर घेऊन निपटला. इतक्यात जिजाबाई महलात आल्या. घाम पोचलेल्या अंगावरचा पदर धाराऊने लगबगीने ठाकेठीक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघतच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला. घ्या म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडविला. पाणी पिताना बाळराजांच्या पापण्या क्षणभर मिटल्या गेल्या. जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या 2 दळी शिवगंधावर गेली. सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासदासी होत्या. राजांचा 7 राण्यांचा राणीवसा होता. पण बाळराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्याच हाती आजवर जाऊ दिले नव्हते. त्याचे ते समाधान होते. कसले होते, कसे होते हे कुणालाच सांगता येणार नव्हते. हाताचा रिता पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या. इतक्यात पाली दरवाजावरची गडचढीची दुडदुडणारी नौबत सर्वांच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत आक्रसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळत्या गत झाला. चला शंभूबाळ, राजे गड चढताहेत, सदरेवर जाऊ. जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागल्या. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की मिर्झा राजा जसजसा स्वराज्यात येत होता तसतशी त्याची फौज वाढत चालली होती. येणाऱ्या संकटांशी महाराजांना अगोदरच चाहूल लागली होती. म्हणून त्यांनी ठिकठिकाणी गडांवर असणाऱ्या आपल्या सरदारांना योग्य त्या सूचना देऊन सावध करत होते. स्वराज्यातील बरेच सरदारही मिर्झा राजाला जाऊन मिळाले. त्यामुळे एवढ्या मोठ्या सैन्याचा सामना कसा करावा याचा विचार राजे करत होते. कारण एवढी मोठी प्रचंड सैन्य लाट परतविणे शक्य नव्हते. थोपवून ठेवणे अशक्य आणि नुसते बघणे तर केवळ अशक्यच. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.